लाईव्ह शोध सत्य बातमीचा। चारित्र्याच्या संशयावरून केली आयटी इंजिनियर तरुणीची हत्या, धक्कादायक खुलासा। पिंपरी चिंचवड शहरातील आयटी पार्क असणाऱ्या हिंजवडी परिसरात एका हॉटेलमध्ये एका प्रियकराने आपल्या इंजिनियर प्रेयसीची गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी पोलिसांनी आरोपी प्रियकराला मुंबईमधून अटक केली। खून झालेल्या तरुणीचे नाव वंदना के द्विवेदी, वय वर्ष 26, सध्या राहणे हिंजवडी, मूळ राहणे लखनौ, उत्तर प्रदेश असे आहे। तर प्रियकराचे नाव ऋषभ राजेश निगम, राहणे लखनौ, उत्तर प्रदेश असे आहे। ऋषभ राजेश निगम याला पोलिसांनी अटक केली आहे। सहाय्यक पोलीस आयुक्त सतीश माने यांनी दिलेल्या माहितीनुसार हिंजवडी पोलीस स्टेशन हद्दीतील महारुंजी भागातील सुपर ओयो टाउन हाऊस इम्पेरियल या लॉजमध्ये तरुणीची हत्या झाल्याने खळबळ उडाली। आज सकाळी ऋषभ निगम याने वंदनाची बंदुकीने गोळी झाडून हत्या केली। या हत्येनंतर तो लखनौला जाण्यासाठी पळून गेला, मात्र मुंबई पोलिसांनी त्याला नाकाबंदी करत ताब्यात घेतले। तसेच हत्येत वापरण्यात आलेली पिस्टलही त्याच्याकडून जप्त करण्यात आली आहे। या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून प्रेम प्रकरणातून ही हत्या झाल्याचा प्राथमिक तपास समोर येतोय। ऋषभ आणि वंदना हे दोघेही लखनौ येथील रहिवासी आहे। दोघेही एकाच परिसरात राहत असून शाळेपासून दोघांची मैत्री होती, त्यामुळे त्यांची जुनी ओळख होती। जुनी मैत्री ही प्रेम संबंधात बदलली, त्यातूनच मागील काही वर्षापासून दोघांचे प्रेम संबंध जुळले होते। मात्र पुढे वंदनाने इंजिनिअरिंगसाठी प्रवेश घेतला आणि आपले शिक्षण पूर्ण करून वंदना काही काळापूर्वीच नोकरीच्या निमित्ताने पुण्यात आली होती। तिथे ती एका आयटी कंपनीत अभियंता म्हणून नोकरी करत होती। ऋषभ हा लखनौ येथे ब्रोकर म्हणून छोटे मोठे काम करीत होता। दरम्यान ऋषभला असे वाटत होते की वंदना पुण्यात गेल्यापासून आपल्याला योग्य वेळ देत नाही। दोघांमध्ये हळूहळू बोलणं कमी होत गेलं। यावरून ऋषभला असे वाटत होते की वंदनाचे इतर कोणासोबत तरी प्रेम संबंध जुळले आहे। ऋषभ हा वंदनाच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला। 4-5 वर्षापूर्वीच एका मित्राकडून त्याने बंदूकही घेऊन ठेवली होती। 25 जानेवारीला तो लखनौवरून पुण्यात आला। त्यानंतर त्याने हिंजवडीतील हॉटेल एलिगन्स ओयो टाउन हाऊसमध्ये एका खोलीत तो थांबला। वंदना मात्र 26 जानेवारीच्या सायंकाळी लॉजवर भेटायला आली, परंतु ती मुक्कामी काही थांबली नाही। दुसऱ्या दिवशी ऋषभने वंदनाला पुन्हा बोलावून घेतलं। ते खरेदीसाठी बाहेर जाऊन आले, सोबत जेवणही केलं। 2 दिवस ते अनेक तास सोबत तर होते आणि 27 जानेवारीच्या रात्री ऋषभने पुन्हा वंदनाला भेटायला हॉटेलच्या लॉजवर बोलवले। वंदना आणि ऋषभ यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला। दरम्यान 9:30च्या सुमारास त्याने सोबत आणलेली बंदूक बाहेर काढली आणि वंदनाला काही कळाच्या आतच गोळ्या झाडल्या। डोक्यासह शरीरात 5 गोळ्या घालून तिची निर्घृण हत्या झाली। रक्ताच्या थारोळ्यात ती लॉजच्या 306 नंबर खोलीत पडली होती। रात्री 10 वाजता ऋषभ मृतदेह तसाच खोलीमध्ये सोडून हॉटेलच्या बाहेर पडला। बाहेर पडत असताना ऋषभ हॉटेलच्या सीसीटीव्ही कॅमेरामध्ये कैद झाला होता। त्यानंतर ऋषभ मुंबईच्या दिशेने निघून गेला। मुंबईच्या नाकेबंदीत पोलिसांना ऋषभ निगम याच्यावर संशय आला। त्याच्या शारीरिक हालचाली पाहता पोलिसांना त्याच्यावर संशय व्यक्त केला आणि पोलिसांनी त्याचं साहित्य तपासलं असता बॅगेत बंदूक आढळली आणि ऋषभचं बिंग फुटलं। त्यानंतर लागलीच मुंबई पोलिसांनी हिंजवडी पोलिसांना हत्या संदर्भात माहिती देत आरोपीला अटक केल्याची माहिती दिली। मुंबई पोलिसांनी आरोपी ऋषभ निगम याला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन केले आहे। चारित्र्याच्या संशयावरून प्रियकर ऋषभ निगम याने आपल्या आयटी इंजिनियर प्रेयसी वंदना द्विवेदी हिची निर्घृण हत्या केल्याचं तपासात निष्पन्न झालं आहे। कालची जी घटना घडली काय हिंजवडी पोलीस स्टेशनच्या अंतर्गत मारुंजी एरियामध्ये ओयो टाउन हाऊस म्हणून एक हॉटेल आहे। त्या हॉटेलमध्ये 27 तारखेला रात्री एका युवतीची त्याच्या प्रेमीकडून हत्या करण्यात आलेली आहे, गोळी झाडून। आणि सविस्तर त्याच्यामध्ये अशी माहिती समोर आलेली आहे की हे दोघेही लखनौचे होते आणि जी युवती आहे ती इन्फोसिस कंपनीमध्ये सॉफ्टवेअर इंजिनियर म्हणून हिंजवडीत कामास आहे। आणि हा जो युवक आहे त्याने 25 तारखेला लखनौवरून येऊन ती रूम बुक केलेली होती। 26 तारखेला ती तरुणी सुद्धा त्या हॉटेलमध्ये आलेली होती। 27 तारखेला रात्री तिच्यावरती 5 गोळ्या झाडून तिची हत्या करण्यात आलेली आहे। त्याला अरेस्ट करण्यात आलेला आहे। आता प्राथमिक तपासामध्ये असं निष्पन्न झालेलं आहे की त्यांचे बरेच दिवसापासून रिलेशन मध्ये होते दोघे आणि जो मोटिव्ह आहे मारण्याचा की त्याला प्राथमिक तपासादरम्यान असं
निष्पन्न होत आहे की त्याच्या चारित्र्याविषयी थोडासा डाऊट होता, त्याच्यामुळे ही हत्या करण्यात आली. त्याला अरेस्ट करण्यात आलेलं आहे. आता न्यायालयामध्ये हजर करण्यात येईल. सविस्तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये निष्पन्न होईल. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.